युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती। आषाढी एकादशी निमित्त गोकर्णेश्वर महाराण परिसरात गोकर्णेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी उसळला जनसागर। हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। औंढा नागनाथ येथील वन विभागाच्या उंच डोंगरावर गोकर्णेश्वर महाराण परिसरात असलेल्या गोकर्णेश्वर महादेवाचं दिनांक 17 जुलै बुधवारी रोजी आषाढी एकादशी निमित्त दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दाखल झाल्यानं गोकर्णेश्वर महाराण परिसरात भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता। आमदार संतोष बांगर सहपत्नी यांनी दर्शन घेऊन महापूजा केली आहे। येथील महादेवाचं दर्शन घेतल्यास साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन होतं अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं सकाळपासूनच भाविकांनी डोंगर घाटाचा रस्ता चढून गोकर्णेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती। निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर असल्यानं भाविकांनी डबे व फराळाचं साहित्य सोबत आणून वनभोजनाचा आनंद घेतलाय। सदरील ठिकाणी वन विभागाच्या वन पर्यटन परिसरात असल्यानं वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुंडली खोबरे, वनपरिमंडळ अधिकारी संदीप वाघ, वनपाल माधव जावडे, हनुमान रावण पल्ले, वनरक्षक सुधाकर चोपडे, बालाजी जाधव, गजानन श्रीरामे, शरद सातपुते, किशोर आयनिले, अगद आयनिले, खंडागळे तसेच औंढा नागनाथ येथील ठाण्याचे पोलीस निरीक्षक GS राहिरे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार दिलीप नाईक, जमादार संदीप टाक, ज्ञानेश्वर गोरे व हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक गोविंद जाधव, इक्बाल शेख, API शिरकेवाड, दत्तात्रय कावरखे, सूर्यभान शंकर भात, नवनाथ महेश गर्जे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। हर हर महादेव बम बम बोलेच्या गजरात दिवसभरात 2 लाखांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती वन विभाग प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पोलीस व वन विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। युवा शक्ती, जनशक्ती, असामान्य शक्ती।